सुधागडातील कुहिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी थेट जनतेच्या पसंतीतून प्रचंड मताधिक्य मिळवत विजयी झालेल्या प्रज्ञा वैभव जवके यांनी शुक्रवारी सरपंचपदाचा पदभार स्वीकारलाय। तर सरपंच जवके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी मनोहर पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार आणि सक्षम नेतृत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उदय नथुराम जवके यांच्या नेतृत्वाखाली कुहिरे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे। कुहिरे ग्रामपंचायतीत एकूण 9 सभासद संख्या असून सरपंचपदी प्रज्ञा जवके, उपसरपंचपदी मनोहर पारधी, तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून कान्हूहरी निरगुडा, जयश्री लक्ष्मण निरगुडा, नर्मदा चंद्रकांत पारधी, धनाजी हाशा निरगुडा, सुलभा सीताराम वाघमारे, अनिल हरिश्चंद्र शिर्के, मीनाक्षी महेंद्र जवके, पूनम प्रज्योत शिंदे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे। कुहिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रज्ञा वैभव जवके या विराजमान झालेले आहेत। काय सांगाल सर एकूणच? खरं तर या कुहिरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिन्ही वार्डामध्ये आणि थेट असलेल्या सरपंचासाठी राष्ट्रवादी पक्षाचे सर्व उमेदवारांना या सर्व जनतेने भरघोस मतांनी निवडून दिलेला आहेत। खरं तर मी पहिल्या सर्व मतदार बंधूंचा मी आभार व्यक्त करतो। आणि ज्या 5 वर्षाच्या काळातला जो आम्हाला कुठेतरी कमीपणा होता, कारण की सुनील तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने मी जिल्हा युवकचा अध्यक्ष होतो, त्यानंतर मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष देखील होतो। परंतु कुठेतरी खंत होती की कुहिरे ग्रामपंचायत आपल्या हातामध्ये नाही। मी स्वतः सरपंच 5 वर्ष, उपसरपंच 5 वर्ष, परंतु कुठेतरी एक थोडीशी मनामध्ये सर होती की आपण पराभूत झालो होतो। जनतेने 5 वर्ष ज्या लोकांना निवडून दिलं होतं त्या लोकांनी मात्र कुहिऱ्याला जवळजवळ 50 वर्ष मागे ठेवलेलं आहे। परंतु आमच्या विकासाचा दृष्टिकोन आणि आमचे काम करण्याची पद्धत यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि आम्हाला निवडून दिला। निश्चितच भविष्य काळात या लोकांची अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। खरं तर या कुहिरे ग्रामपंचायतीमध्ये कुहिरे गाव सोडलं तर बाकी सगळे आदिवासी वाडे आहेत, कातकरवाडी आहे, बौद्धवाडी आहे। त्यामुळे खरं तर हा चॅलेंज म्हणावा लागेल। तर या वाड्यांवरती अनेक प्रकारच्या समस्या आहेत, मुख्यतः म्हणजे रस्ता। या नुकत्याच येणाऱ्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून साहेब निवडून जातील याबद्दल मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। त्यामुळे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून हा रस्ता कसा होईल याकडे आमचं प्राधान्य असेल। त्याचबरोबर इतर नागरिक सुविधा आम्हाला कशा पुरवता येतील यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू। नवनिर्वाचित सरपंच प्रज्ञाताई जवके, त्याचबरोबर ज्यांनी उपसरपंचाचा फॉर्म भरला असे आमचे मनोहर पारधी आणि आमचे कान्हू निरगुडे असतील, उपस्थित सर्व सदस्य आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, या सर्वांचाच मनापासून आभार आहे। कारण का माझ्यावर विश्वास ठेवून आपण फार मोठ्या प्रमाणात या लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितच आमची फक्त पुढच्या काळात विकास हाच दृष्टिकोन समोर ठेवून शक्यतो सर्वच लोकांना सोबत घेऊन जाण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। मागच्या वेळेस जे काय झालंय ते विसरून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू। मॅडम, आज आपली कुहिरे ग्रामपंचायतीच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आपण विराजमान झालात। काय येत्या काळामध्ये काय धोरणं असणार आहेत, कशा योजना राबवल्या जाणार आहेत? आज मला थेट सरपंच म्हणून ज्या जनतेने निवडून दिले त्यांना सर्वप्रथम त्यांचे आभार मानते। आमचे प्रेरणास्थान श्री उदयजी जवके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष यांच्या सहकार्याने मी भरघोस मताने मला निवडून दिलं जनतेने। पुढील काळात आम्ही जनतेचे प्रश्न सोडवू आणि आमची कुहिरा ग्रामपंचायत हे विकासाचं उत्कृष्ट मॉडेल म्हणून जनतेच्या समोर आणू। आज या ठिकाणी जे उपसरपंच जो कार्यभार माझ्या हाती आलेला आहे त्याच्या संदर्भात मी हे सांगू इच्छितो की सर्वप्रथम मी या ज्या जनतेने विश्वास दाखवून आम्हाला या निवडणुकीमध्ये निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम जनतेचं आभार मानतो आमच्या पंचायतीमार्फत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ही 2018ची जी ग्रामपंचायत निवडणूक होती ती लढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या सहभागातून पूर्णपणे यश आलेलं आहे। आणि आमचे सहकारी उदयजी जवके यांच्या अथंग प्रयत्नाने, त्यांच्या प्रेरणेने आम्ही हे आमच्या ग्रामपंचायतीचे कार्य यापुढे सदैव लोकांचा ग्रामीण विकास उत्तमाचा होईल या उद्देशाने आम्ही यापुढे सतत चालू ठेवू। न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत, शिवनेर प्राईम, सुधागड, रायगड। शिवनेर प्राईम टाइप करू सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।